हे ते घेता आली का 6 महिन्यांनी पिसळलेली. अरे बर बर बर. TMR तुम्ही करताय तर हे वासरांसाठी वेगळं करताय का संपूर्ण सगळ्याच गायींसाठी एकदम करून सगळ्यांना देताय? म्हणजे तुमच्या पिढीत जोपर्यंत तुम्ही एकत्र येऊन काहीतरी संघर्ष करत नाही गोष्टींसाठी किंवा रेट मिळत नाही तुम्हाला चांगल्या प्रकारचा, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही ह्याच्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, नाही तर तुमची येणारी पिढी तुम्ही हाताने बरबाद करून टाकणार. त्या मशनीत पॉइंट कमी करायचे, सगळं करायचं आणि शेतकऱ्याचे जे त्याला मिळणारा रेट आहे तो कमी करायचा आणि ह्यानी मधली मलई खायची. बरोबर. हा चाललेला सरळ एक ही डाव माहितीये का तुम्ही सर ज्या जिथं फायदा आहे तिथं कधी शेतकरी एकत्र येणार नाही. बरोबर आहे. जिथं गरज आहे तिथं कधी एकत्र येणार, 4 टोकरी कुठे येणार, जिथं नको त्या गोष्टी करायच्या तिथं सगळे एकत्र येतात. हो, पण आता तुम्हाला खरं सांगू, आता माझे वडील झाले किंवा आपण सर्वसामान्य शेतकरीच आहे ना सगळे. बरोबर. तर शेतकऱ्यांचा विषय काय झाला, तर तुमच्या वडिलांकडून काय केलं त्यांनी, तुमच्या आपल्या शेतीशिवाय पर्याय नाही सगळ्यांनाच. बरोबर आहे. तर तुमच्या वडिलांची पण पिळवणी करून दूध घेतलंय ना. बरोबर. आज तुमची तीच कंडिशन आहे. म्हणजे तुमच्या पिढीत जोपर्यंत तुम्ही एकत्र येऊन काहीतरी संघर्ष करत नाही गोष्टींसाठी किंवा रेट मिळत नाही तुम्हाला चांगल्या प्रकारचा, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही ह्याच्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, नाही तर तुमची येणारी पिढी तुम्ही हाताने बरबाद करून टाकणार. सरळ बरोबर. 100%. कारण आपण जर अजून उदासीन राहिलो किंवा त्या पाठपुरावा नाही केला या सगळ्या गोष्टीचा तर येणाऱ्या पिढीला सुद्धा तोच त्रास भोगावा लागणार. सरळ विषय. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे आज सगळ्यांनी. बरोबर. आणि एकट्याने हे आवाज उठून उपयोग नाही. एकटा काय करणार आहे असं पण सगळे ज्यावेळेस एकत्र येतात काय करा, एक दिवस दूधच घालू नका, बघू काय करते ते. म्हणजे रिक्षावाल्याची संघटना आहे, सगळ्याच संघटना आहे तो. पण आपल्यासारख्या आपल्या पण संघटना शेतकऱ्याच्या, पण ते काय करतात पुढे जाऊन पैसे घेऊन गप बसतात. काय दुसरं ह्याच्यात. बरोबर. तुमचा स्वतःचा असं कोणच नाही तिथं, आणि तुम्हाला जोपर्यंत स्वतः तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. खरे. स्वतःला स्टँड केलंच पाहिजे ना. आज उद्या होईल म्हणेल की एवढंच म्हणजे एवढं रुपयाने तुमचं दूध खरेदी करायचं. ह्याचा साईड इफेक्ट असा आहे भाऊ की तुमचं जरी 10 पैसे जरी खाल्लं ना रोजचं, तरी हिशोब तुम्ही वर्षाव काढा किती फरक पडतो तुम्हाला त्याच दिवशी कर. 10 पैशाला धंदा आहे आणि ह्याच्यात जास्त असं प्रॉफिट काही मिळत नाही. सध्या परिस्थिती तर दुष्काळ अवघडच आहे. आता ह्याचं नियोजन काय राहतं, चारा घरचा झाला की रेट कमी करा, का तर शेतकऱ्याचा घरचा चारा तयार आहे ना. बरोबर आहे का. बरोबर. इकडे दुधाचा रेट कमी केला तर शेतकरी म्हणतो बघ आता परवडते. सर चारा घरचा आहे ना, पण ते व्हॅल्युएशन जर व्हॅल्युएशन त्याचे त्याला पण पाणी द्यावं लागतं, खत आहे, माती, औषध आहेत ना. बरोबर. ते काय फ्री मध्ये देत नाही, हाचा विचार करत नाही शेतकरी. या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्हाला आता समजा एखादी कंपनी आली कोणती पण, बरोबर आहे, तिथे प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो ना. 10 पैशाचा, 20 पैशाचा. म्हणजे एवढी अॅक्युरन्सी जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत या धंद्यातलं आपल्याला शास्त्र आणि फायदा पण कळणार कधीच कळणार. आता समजा एखादे संघ आहेत, बरोबर आहे, ह्यांचं शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले, बरोबर आहे. बरोबर. आता हे एकत्र येतात बाबा, बरोबर आहे का. हे काय ठरवतात आता रेट कमी केले पाहिजेत, तसं आपण काय एकत्र येत नाही. आवाज उठवतच नाही ना आपण. ते कुठंतरी एकत्र येणं खूप गरजेचं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी. कोणी एकाच्या किंवा ह्याच्या भरोश्या बसण्यात काहीच चव नाही. सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि नुकसानाचा धंदा किती दिवस करत बसणार? हो, तेच आहेत किंवा 12 महिने नुकसान. विचार जर करायला गेलं तर. आणि मूळ गरज लोकांची दूध आहे. सकाळी उठल्या तुम्हाला पहिलं दूध लागते. आपण विचार करा किती 14 कोटी लिटर ओरिजिनल दूध आहे, बरोबर आहे, आणि 64 कोटी लिटर विक्री होतच कुठं रोजचं. तसं 14 कोटी लिटर मध्ये तुम्ही किती काय औषधी करत असाल, भेसळ करत असाल. बरं, ते तुमच्या आरोग्यासाठी घातकच ना सगळ्या शेतकऱ्या. म्हणजे आता शेतकरी जरी झालं तरी भाऊ आपली किंवा पाहुणे कुठं असतात, शहरात असतात. म्हणजे कुठेतरी आपण आपला मग दोष नाही त्याच्यात, पण हे लोक काय करतात, विष देतात ना. बरोबर पाहिजे शेतकऱ्यांनी. आता बस कसं आहे सगळ्यांना माहिती आहे, पण तुमचे अधिकारी ते पण काय बोलत नाही. तू कोणीच काय बोलत नाही घटकावर. या गोष्टींची कुठेतरी वाचा कुठलीच पाहिजे. सरळ. आता म्हणजे आता एवढं संपूर्ण तुम्ही नियोजन करताय, 55 गाय काय सहज कष्टाने झाल्या नाहीत, यातल्या तुम्हाला काय काय दगा फटका झाला आतापर्यंत? आता म्हणजे काय झालं की थोडस गोचिर ताप येतो, थोडासा वाढलेलं गोटी, त्याच्यामध्ये माझ्या 2 गायी गेलेत.
बर. थोडस म्हणजे जास्तच प्रमाणात झालं त्यांना. हा. अभ्यासाच नावाचा हा जो रोग हा. आहे तो झालेला, त्याच्यामुळे ते काय मला एवढा असं जास्त लवकर समजून न आल्यामुळे थोडासा झाला प्रॉब्लेम. म्हणजे एवढ्या सगळ्या गर्दीत समजल्यामुळे थोडस प्रॉब्लेम झाला ते. हा 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 बरोबर. आता कसं नियोजन कसं झालं आरोग्याचं एवढ्या संपूर्ण गायींचं कसं मॅनेजमेंट करता तुम्ही? आता सकाळपासून जर सांगायला गेलं तर सकाळी त्यांना चारा पडतो. हा. तर चारा पडला की त्याच्यानंतर दूध काढायला चालू होते. बर. दूध एक 9 वाजेपर्यंत होतं. त्याच्यानंतर पूर्णपणे रिलॅक्स, कारण आता म्हणजे पाणी पण टाकीत ऑटोमॅटिक जातं. बर. चारा पडल्यामुळे चारा म्हणजे ह्याची गरज पडत नाही. दूध निघून जातं, त्यामुळे काय सध्या असं तर काही जास्त असं कष्टाचं काम आहे असं काही वाटत नाही मला. बर 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 बर. म्हणजे की तुम्हाला एवढ्या गाय असून सुद्धा कुठलं अडचण वाटत काहीच नाही. आता इथं म्हणजे की एवढे सावली नाही कुठली. आता हे जे शेड आहे तर हे शेड कुठलं आहे, म्हणजे तुम्ही गायींसाठीच बांधलं होतं? नाही, पहिलं पोल्ट्री शेड होतं. बर. म्हणजे कोंबड्यांचं. त्यावेळेस त्याच्यात पण असं थोडेसे नुकसानच्या गोष्टीत ते पण केलेलं, पण त्याच्यानंतर ते बंद केलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात आता शेड मोकळे तर मला गाय चालू केले त्याच्यात. बरोबर. आता पोल्ट्री केला होता व्यवसाय तुम्ही, आता दुग्ध व्यवसायाकडे आला तर तुम्हाला फायद्याचा वाटतोय का आता दुग्ध व्यवसाय? हो, दुग्ध व्यवसाय 100% फायद्याचं पोल्ट्रीपेक्षा. हो. बर. तर मॅनेजमेंट चांगलं पाहिजे तुमचं. ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट ह्या 3 गोष्टी जर तुमच्या चांगल्या असतील तर तुम्हाला कोणी या धंद्यात म्हणजे प्रॉफिट मिळवण्यापासून वाचू शकत नाही. हा 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 बरोबर. आता कसं म्हणजे की दूध व्यवसाय एखाद्या शेतकऱ्यांनी कसा सुरू केला पाहिजे? आता वासरांपासून शक्यतो म्हणजे समजा ज्याच्याकडे काहीच नाही आज, म्हणजे एक पण जनावर नसेल गोट्यात किंवा 1-2-3 असतील, तर त्यांनी शक्यतो समजा एक गाय घेतली किंवा एक वासरू घेतलं ना, एक वासरापासून 1-2-3 वर्षात 3 ते 4 वासरं मिळून जातात आपल्याला सरळ. म्हणजे इम्पोर्टेड सिमेंट भरलं, सेक्सेड म्हणजे शॉर्टेड सिमेंट भरलं तर त्याच्यापासून ते मिळू शकतं. हा 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 असं. बरोबर. तर म्हणजे की कालवडापासूनच म्हणजे कमी खर्चामध्ये तुमचा दूध व्यवसाय सुरू होईल. हो. थोडासा तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील गाय तयार होईपर्यंत. बरोबर. पण एकदा खात्रीची गाय तयार झाली की ती रोगराईला पण तुम्हाला आळा बसेल. बरोबर. बरोबर. आता काय सध्या काय आव्हान आहे तुम्हाला, रोगराईची कुठली आव्हान वाटतं? आता सध्या ते 3 वर्ष झालं पण काहीच नाही बरं का वाटत. कसलंच मी स्वतः म्हणजे प्रॅक्टिस करत असून सुद्धा गायला जास्तीत जास्त माझ्याकडून एक जे आपलं लसीकरण आहे तेवढंच होतं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच गरज नाही. म्हणजे काय देण्याची गरज पडत नाही. आता चाऱ्यामध्ये काय काय देत आहे? आता चाऱ्यामध्ये मेगा स्वीट आहे आणि ऊस आहे. मेगा स्वीट आणि ऊस. हो. बरं. आता ऊस हे जनावरांचं खाद्य नाही असं म्हटलं जातं, तरी पण आता पर्याय नाही तुम्हाला? खूप पर्याय नाही, त्याच्यामुळे ते द्यावंच लागणार आहे. पण आता एवढी 55 गाय आहेत, दुष्काळी परिस्थिती वाचून बसली आता पुढं. उन्हाळ्यात पाणी संपूर्ण भागात कमी आहे, पाऊस पण कमी आहे, तर मग कसं मॅनेजमेंट करणार? तुम्हाला कसा चारा परवडतो विकत घेऊन? आता विकतचा चारा तसं म्हणायला गेलं तर परवडतोच पूर्ण, कारण एका टना मागे चारा आता कसं की रेटवर डिपेंड आहे सगळं चाऱ्याचं नियोजन. तर आता माझ्या कसे म्हणजे बंकर नाही बांधत आपण त्याला म्हणतात, पण खड्डा टाईप आहे, तर थोडासा वेगळ्या पद्धतीने करून त्याच्यात आता मुरगास 200 टन दाबायचं चाललंय, म्हणजे आपलं उन्हाळा चांगल्यापैकी जाईल. बरं. म्हणजे सुरुवातीला पूर्व तयारी करायची तुम्हाला. मुरगास तुम्हाला वाटतंय का फायद्याचं? काय शेतकऱ्यांचा आता आवाज यायला लागला की हे नुकसानीचं आहे, खर्च खूप येतोय, परवडत नाही? तसं काहीच नाही. नाही काय? नाही, पण तुम्ही मुरगास कोणत्या क्वालिटीचा बनवताय त्याच्यावर डिपेंड आहे ना. तर मुरगासात जर तुमचं बुरशी जर जास्त असेल, टॉक्सिन लेवल जर वाढली गाय, साहजिकची गोष्ट पुढे प्रॉब्लेम येणार आहे. मुरगास दाबतानाच चांगला दाबला ना, चांगल्या क्वालिटीचा तयार केला तर पुढच्या गोष्टीचा काही विषय येत नाही. बरोबर. आता सध्या परिस्थितीला आहे का तुमच्याकडे खाद्य मुरगास? नाही, मुरगास असेल किंवा ओला चारा असेल? ओला चारा आहे ना, मेगा स्वीट आहे. बर. आता दगडी म्हणजे मस्टर्डीज म्हणतो आपण त्याला, तर ती कसं आहे आता 55 गाय आहे तुमच्याकडे, कसं प्रमाण आहे याचं? 0 3 वर्ष झालं 0 प्रमाण. बर. काय कारण? आता काय होतं, फक्त कास ज्यावेळेस आपण धार काढतो बरोबर, तिचं पूर्णपणे स्वच्छता जर केली, मशनी जर तुमचा स्वच्छ असतील, रेग्युलर धुतलेल्या असतील किंवा ह्या जर गोष्टी जर चांगल्या असतील तर मास्टायटिसचं प्रमाण म्हणजे बऱ्यापैकी कव्हर राहतं, म्हणजे होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट असं नाही की तुमच्याकडे मशनी चांगल्या पाहिजेत किंवा लेबर कसं करत हे सगळं एवढं असं, ते पण महत्वाचंच आहे, पण दुसरं पण त्याला एक पार्ट असा आहे की गायचा रोमिंगचा पीएच जर मेंटेन नाही राहिला तर हे मास्टायटिस होतो. रोमिंगचा पीएच म्हणजे काय नक्की? आता पीएच आता एवढं पण मला पण नाही सांगता येत, पण पीएच जो लेवल आहे ते नॉर्मल जर राहिले एक 5-6 किंवा 6 ह्या दरम्यान, तर तिचं जे रोमिनेशन होतंय म्हणजे चांगल्या प्रकारे असेल, रवंत, तर तिला मास्टायटिस होण्याचं प्रमाण काय राहत नाही. बर.
म्हणजे की गायला विश्रांती पण पाहिजे, तिचा रवंत हो. पण झाला पाहिजे. बरोबर. बरोबर. मग ह्याच्यासाठी ब्रीड महत्वाचं आहे, ब्रीड वरती ते काम झालेलं आहे आणि हा. त्याच्यामुळे त्या गायना रोगराई असेल किंवा दूध देण्याचं जास्त प्रमाण असेल, हा. त्याच्यामुळे ते फायद्याचं ठरतंय आपल्याला. हो. बरोबर. तर आता ह्या ज्या गाय आहेत खूप ताकदीच्या गाय आहेत तुमच्याकडच्या. तर आता ही कालवड बघतोय आपण, तर ही साधारण किती दिवसाची कालवड आहे? एक वर्ष झाले हिला आता. म्हणजे गाभण आहे आता? हा, गाभण एक 3 हा. महिन्याचे म्हणजे 3 महिन्याचे गाभण आहे जवळपास. बर. अशा किती कालवडी येतात आपल्याकडे? आता म्हणजे व्याय झालेले का हा, म्हणजे गाभण गाभण असे आता ह्या कप्प्यात तर 1-2च आहेत. ही आणि खालची बसलेली तेवढी. बर. आता ही कप्प्याचं जे डिवायडेशन केलंय, तर हा. तुम्ही हे कसं केलंय? जवळजवळ 4-5 कप्पे आहेत. तर गायींचं कालवडींचं कसं वेगळं वेगळं संगोपन करतायत? आता ह्याच्यात कसं आहे की जे लहान वासर ते 0 ते 3 महिन्याची, हा. त्यांच्यासाठी एक सेपरेट कप्पा आहे. बर. आणि आता हा जो कप्पा हा. आहे तो एक 3 महिने ते थोडस एक 6 महिन्यापर्यंत ह्याच्यातच ठेवतो आपण इथल्या कप्प्यात. बर. आणि त्याच्यानंतर हा जो कप्पा आहे तो लागवड होतोपर्यंत 9व्या महिन्यापर्यंत इथं राहते का, म्हणजे 7व्या महिन्यापर्यंत इथं ठेवतो आपण. हा. 7व्या महिन्यानंतर ते गाभणचा कप्पा आहे. बर. त्याच्यानंतर तिथं टाकतो आपण. बर. म्हणजे दुधाच्या गाय वेगळ्या, गाभण हो, वेगळ्या. आणि तुमचं जे हे परत वेगळे हा. असं बरोबर. म्हणजे तुम्हाला चाऱ्याचं पण मॅनेजमेंट व्यवस्थित हो, करता येणार, बरोबर आहे. कारण त्या कप्प्यातून तुमच्या गाय इकडे तिकडे येणार नाहीत कुठं. हो. बरोबर. आता हे जे TMR तुम्ही करताय, तर हे वासरांसाठी वेगळं करताय का संपूर्ण सगळ्याच गायींसाठी एकदम करून सगळ्यांना देताय? नाही रे, प्रत्येक आता ज्याच्या दुधाच्या गायीत त्याचा वेगळा त्याचा करताय? टेमर वेगळा राहतो. हा. आता ज्या गाभण आहेत त्यांचा वेगळा राहतो. हा. ज्या हिप्पर आहेत त्यांचा वेगळा राहतो, आणि ज्या लहान वासर आहेत त्यांचा वेगळा राहतो. असं. बर. आता ही जी वासर आहेत, किती वासर आहेत साधारण आपल्या कंपार्टमेंट मध्ये? आता जे 0 ते 3 महिन्याचे ते 8 कालवडीत बर. आता. हा. आणि 3 महिन्याच्या पुढच्या 6 महिन्याच्या अलीकडच्या तर त्या आपल्याकडे आता 4 आहेत. बर. आता कालवड तुम्ही प्रत्येक गायींचं जे काय कालवड पायदास होती, हा, ती कालवड ठेवताय का विकता? घरी ठेवतो आपण. म्हणजे जेवढ्या कालवडी होतात तेवढ्या सगळ्या घरी? घरीच. बरं. कारण काय याचं? कारण तुमचं ब्रीडिंग चांगलं डेव्हलप होते ना. जी घरची कालवड जी तयार होणार हा. आहे, ती बाहेरची तुमची गाय 2 लाखाची जर घेतली तर तिच्या एवढं म्हणजे ती घरच्या कालवडीवर दूध नाही देऊ शकत. हा. आणि ते डोळ्यासमोर तयार झाले तुमच्या, आणि बाजारातून दगा फटका होऊ शकतो. हो, दगा होऊ हा. शकतो. सरस. हा. तुमची कधी अशी फसवणूक झाली का गाय घेताना? हो, झाली. हा. आता काय झालं, एकदा एक 2019 मध्ये बाजारातून गाय घेतलेली, तिला दूध होतं 35 लिटर. मग त्या म्हणजे जो व्यापारी त्याचा पण काही दोष ह्याच्यात मानता येत नाही. हा. तर शेतकऱ्याकडे आता काय झालं की त्याच्याकडे आपण खरेदी केल्यानंतर इथं आपल्याला 35 लिटर त्याने दूध कंपल्सरी दिलं. असं नाही की खोटे त्या व्यापाऱ्याने दिले असेल पण विषय नाही. बर. पण तिला ज्यावेळेस मी खरेदी केलेली त्यावेळेस त्याच्या 8-15 दिवस अगोदर 100 म्हणजे पिसळलेलं कुत्र चावलेलं, त्याच्यामुळे पूर्ण फार्मर अशी कंडिशन आलेली, म्हणजे माझ्या घरावर पण ते खिता आली का 6 महिन्यांनी पिसळलेली. अरे बर. मग त्याच्यानंतर आणि ती पिसळलेली जनावर आहे ती परत चावायला पण सुरुवात करते? करतात ना. हा. मग ते थोडस लवकर लक्षात आल्यामुळे मी तिला बाहेर काढली, आणि थोडस तिची विल्हेवाट लावाच लागणार सरसर, कारण रेबीजवर आज काय औषधच नाही ना. बरोबर. असे. मग त्याच्यानंतर मी जे लसीकरण आहे रेबीजचं, हा. ते लस आपण पूर्णपणे म्हणजे जे लसीकरण असतं हा. त्याचं ते पूर्णपणे करून घेतलं. बर. सगळ्यांना, घरच्यांना पण सगळ्यांनाच. बर. म्हणजे हात दगा फटका होऊ शकतो? होऊ शकतो. म्हणजे की खूप म्हणजे जर विचार केला तर डीप मध्ये खूप अवघड विषय आहे. अवघड आहे. कारण काय कळणार आहे आपल्याला कुत्र चावलेलं गायला कधी आहे की पिसळलेलं आहे का साधा आहे काय? बरोबर. मग आता ह्यापासून ही संपूर्ण जनावर धोक्यात होती म्हणायला? हो, संपूर्णपणे. कारण ते चावायचंच काम करतं पिसळल्यावर. सारा वेगळा काय देतात आता सध्या तर म्हणजे जे रोज मेगा स्वीट आणि आपला ऊस, बर, हे तर सगळ्यांना कंपल्सरी चालू आहे आता सध्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे लहान वासर आहे त्यांना आपण काय करतो, एक म्हणजे भांडे थोडीशी, तर त्याच्यात त्यांचं जे हे फीड आणि प्लस पाणी थोडस आणि चारा, असा आपण वाळलेला चारा ठेवतो. बर. म्हणजे जे वासर आहेत त्यांना, म्हणजे सुरुवातीला वाळल्या चाऱ्यापासून? वाळला चाराच पाहिजे वासरांना. म्हणजे की तुम्ही वाला चारा दिला तर परत ते त्याला ढिरी सुटणं किंवा बाकी सगळ्या? हो, नाही, कारण काय होतं जमिनीची त्याची क्षमता तेवढी नसते. बरोबर. तर मग थोडस वाळा चारा काय ड्राय मॅटर देणं गरजेचं आहे. म्हणजे समजा दुधात पाणी जास्त मिळतं, बरोबर आहे, पाण्याचं प्रमाण जास्त होतं, मग ते कुठेतरी कव्हर करण्यासाठी वाळला चारा गरजेचं. कारण वाळा चारा दिला ते पूर्णपणे म्हणजे तुमचं जे डायरिया चालू होतो, त्याच्यामुळे ते थोडस धोकादायक आहे. बरोबर. म्हणजे सुधारायचं ते खराबच होणार. हो, बरोबर.
आता ह्यांचं जंतनाशक असेल किंवा यांचं आरोग्याच्या ज्या काही लसीकरण असतील तर कशा करता तुम्ही? आता एक 10 दिवसाचं झाल्यानंतर आपण त्याला डिवर्मिंग करतो हा. आणि परत एक महिन्याचं झाल्यानंतर आणि असं एक तिसऱ्या महिन्यापर्यंत एक महिनाभर राहतं डिवर्मिंगचं काम. हा. आणि शेंग जाणं तर एक महिन्याभरच्या आतमध्ये होऊन जातं. आता डिवर्मिंग किती महत्वाचं वाटतंय तुम्हाला? डिवर्मिंग खूप महत्वाचं. हा. म्हणजे इंटरनल पण बाहेरचं पण तुमचं हा हा दोन्ही पण गरजेचं तेवढंच. म्हणजे डिवर्मिंग असेल व्यवस्थित तर गाय तुमच्या हो दूध पण चांगले देतील किंवा तुमची पचनक्रिया चांगली राहील, हो. गाय आजारी कमी पडतील, हो बरोबर. आरोग्याचा खर्च कमी होईल. हो. बरोबर. आता हे जे सगळं स्ट्रक्चर आहे तर याला किती खर्च आला साधारण? आता सगळं धरलं तर म्हणजे संपूर्णपणे मशिनी किंवा ट्रॅक्टर सगळ्या गोष्टी धरल्या गायांच्या किमतीच आहे तर 1-1.5 लाख म्हणजे 1.5 कोटी रुपये गेले संपूर्ण हो. सगळं? बरं. तुम्हाला वाटतंय का एवढा सगळा खर्च केलाय फायद्याचा आहे आज? तसा फायद्याचं तर आहे पण थोडस काय झालं माझं मॅनेजमेंट मध्ये एक 2-4 महिन्यापूर्वी फसलं थोडं म्हणजे गाय लावण्याचं थोडस मॅनेजमेंट फसल्यामुळे माझं दूध आलं कमी पूर्णपणे म्हणजे गायींचं जे दूध आहे ते कमी आलं त्यामुळे थोडंसं डेव्हलप व्हायला थोडासा त्रास झाला. बरं. कसं झालं पाहिजे होतं? खरं तर तुमचं ब्रीडिंग आहे ते आता समजा थोडस आता समजा आज माझे 55 गाय तर कमीत कमी माझ्याकडे दर महिन्याला 3 गायी ताज्या बियाणं पाहिजे होत्या पण ते माझं थोडस चुकल्यामुळे आता काय झालं की ज्या आत्ताच्या गाय 14 वेळेला ते एकदमच वेळे ना. हा हा हा. पहिले मोजून एक 10 ते 15 गाय फक्त दुधावरती हा हा हा. त्याच्यामुळे थोडस म्हणजे दूध पण कमी आलं हा. त्याच्यामुळे व्हायचं प्रॉब्लेमॅटिक झालं.